औत्सुक्यमोहारतिदाय जघान यो पूर्ववैद्याय नमोऽस्तु तस्मै. आपण अध्याय 15वा वाचतोय आणि त्यातले 36 श्लोक आपले झालेत. आज आपण 37व्या श्लोकापासून सुरुवात करणार आहोत. ज्या वेळेला आपण वाग्भट आणि वाग्भट वाचन याचा विचार करतो त्याच्याच बरोबरीने वाग्भटाचं पाठांतर सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे, हे आपण प्रत्येक वेळेला बघतो. आता हा जो येणारा रविवार आहे तो लास्ट संडे असल्यामुळं सप्टेंबर महिन्याची स्पर्धा असेल. त्याचे श्लोक ऑलरेडी YouTube वरती लोड केलेले आहेत, तुम्ही पाहिलेलेच असतील, आणि नसतील पाहिले तर श्लोक लवकरात लवकर सुरुवात करा. आणि श्लोक जेवढे होतील तेवढे आपल्याला ते अगदी आयुष्याची पुंजी किंवा शिदोरी म्हणून खूप चांगले उपयोगी पडतात. सो त्या पद्धतीनं श्लोकांचं पाठांतर करून चांगल्या संख्येने ह्याच्यामध्ये स्पर्धेसाठी उपस्थित राहा. ओके, सो अध्याय 15वा, त्यामधले आपले काही श्लोक झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये त्या श्लोकांचा विचार करत असताना आपण काही विशिष्ट व्याधी आणि काही विशिष्ट गण असं बघितलेलं होतं. त्याच्यामध्ये वचादी आणि हरिद्रादी हे 2 गण आपण पाहिलेले होते. वचादी आणि हरिद्रादी गणांचा विचार करत असताना मेदक कफाड्य पवनः असं आपण बघितलेलं होतं 36व्या श्लोकापर्यंत. तो याच्यामध्ये वचा हरिद्रादी गणौ आमाती सारनाशनौ मेदक कफाड्य पवन स्तन्य दोष निबर्हणौ असं आपण बघितलेलं होतं. यानंतरचा जो श्लोक आहे ना, तर तो म्हणजे प्रियंग पुष्पांजन पद्म युग्म पद्माः पद्माद्रजो योजनवल्यनन्ता मानद्रुमो मोचरस समंगा पुन्नाग शीतं मदनीय हेतुः. रुद्रम धातकी बिल्व पेशिके कट्वंग कमलोद्भवम रजः गणौ प्रियंगवंबष्ठादि पक्वाति सारनाशनौ संधानीयौ हितौ पित्ते व्रणानाम अपि रोपणौ. आता ह्याच्यामध्ये हा प्रियंगवादी आणि अंबष्ठादी हे 2 गण आपण या ठिकाणी बघतो. प्रियंगवादी आणि अंबष्ठादी असं म्हणत असताना त्याच्यामध्ये कोणकोणती द्रव्य आलेली आहेत तर ती पहिल्यांदा आपण पाहणार आहोत. मग त्या गणांच्या मध्ये जी द्रव्य येतात ना त्याच्यामध्ये प्रियंगु पुष्पांजन पद्म युग्म पद्मा असं म्हटलेलं आहे. मग आता हे प्रियंगू म्हणजे काय, तर प्रियाल आणि प्रियंगू मध्ये बरेच जणांची बरीच गल्लत होते बरं का, किंवा गडबड होते. प्रियंगू म्हणजे काय तर गवला आणि प्रियाल म्हणजे चारोळी. तर हे 2 गोष्टी आपण वेगवेगळ्या आहेत हे लक्षात घ्यायला पाहिजे. सो प्रियंगू पुष्पांजन असं म्हणत असताना काय तर अंजनाची जी वेगवेगळी 5 अंजनं सांगितलेली आहेत. त्याच्यामध्ये पुष्पांजन म्हणजे जसदापासून जे अंजन बनवलं जातं तर त्याला पुष्पांजन असं म्हटलं जातं. जसद पुष्प असं पण म्हणतो. सो ह्या जसद पुष्पाप्रमाणे म्हणजे त्याच्यातनं जे उत्पन्न झालं किंवा त्याच्यातनं जे बनवलं तर त्याला आपण पुष्पांजन असं म्हणतो, राईट. सो त्याच्यामध्ये एक मिनिट, हा प्रियंग पुष्पांजन युग्म पद्माः. आता युग्म पद्माः असं म्हटलेलं आहे. आता इथे पुष्पांजन युग्म असं आहे. मग पुष्पांजन युग्म म्हणजे काय, तर या ठिकाणी आपण बघतो की पुष्पांजन युग्म म्हणजे काय, तर एकतर आपण जसदाचा अंजन ते बघितलं आणि त्याच्यानंतर दुसरा जो गोष्ट आहे ना ती महत्वाची जी आहे ती म्हणजे युग्म म्हणजे दुसरं अजून एक अंजन की ज्याला आपण अंजन किंवा सुरमा म्हणतो असं. तर म्हणजे 2 पद्धतीची अंजन आपण बघतो की एक तर पुष्पांजन आणि नेहमी जे आपण अंजन म्हणून जे बघतो ते, किंवा ज्याला सुरमा असं म्हटलं जातं ते. सो ह्याच्यामध्ये प्रियंग पुष्पांजन युग्म पद्मा म्हणजे काय, तर पद्मा म्हणजे भारंगी असं हे केलंय किंवा इथे पद्म केसर असं घेतलेलं आहे. आता युग्म असं म्हणत असताना रसांजन, जनरली 2 जी आहेत ना ते अंजनामध्ये रसांजन आणि सौवीरांजन हे 2 घेतले जातात. सौवीरांजन म्हणजे सुरमा असं पण म्हणतो. सो पुष्पांजन युग्म म्हणत असताना परत तिथे 2, मग त्या 2 मध्ये कुठले तर सौवीरांजन आणि रसांजन ह्या 2 गोष्टी. त्याच्यानंतर पद्मा पद्मकेसर, पद्मात रज म्हणजे काय, पद्म इथे जे आहे ना तर त्याचा भाषांतर म्हणून भारंगी असं केलेलं आहे. परंतु पद्मात रज असं म्हणत असताना भारंगी, आता कसं आहे ना पद्म म्हणत असताना
पद्मकाष्ठ असा सुद्धा त्याचा अर्थ किंवा त्याचा हे घेतला जातो. तर त्याच्यानंतर पद्माद्रजः म्हणजे पद्म म्हणजे काय तर कमळ, कमळापासून तयार झालेलं रज ज्याला आपण पोलन ग्रेन्स म्हणतो, तर ती म्हणजे रज, आणि म्हणूनच पद्मकेसर किंवा ज्याला काय आपण म्हणतो अँड्रोशियम वगैरे जे म्हणतो ना, तर ते त्याच्यामध्ये येतात की ज्याच्यामध्ये पोलन्स असतात. सो पद्मांजन युग्म पद्माहा पद्माद्रजो योजन वल्यनंता, वल्ली अनंता, वल्ली धमासा, योजन म्हणजे मंजिष्ठा, म्हणजे मंजिष्ठा, धमासा आणि अनंता. त्याच्यानंतर मानद्रुमो मोचरस समंगहा, मोचरस, त्याच्यानंतर समंग म्हणजे यष्टी, सॉरी समंग म्हणजे हे मंजिष्ठा. त्याच्यानंतर पुन्नाग शीतम मदनीय हेतु, पुन्नाग, पुन्नाग तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल उंडिणीचा वृक्ष ज्याला म्हटलं जातं, किंवा अजून एक शब्द त्याला वापरला जातो सुरंगीची फुलं ज्याला म्हटलं जातं, तर तो ही पुन्नाग असा म्हटला जातो. फार सुंदर वास असतो पुन्नागाचा, आणि पुन्नागाच्या वृक्षांना नेहमीच खूप मोठे मोठे असे भुंगे येत असतात. सो त्या दृष्टीने हे महत्वाचं लक्षात घ्यायला पाहिजे आपण. तर ह्याच्यामध्ये काय आहे तर पुन्नाग शीतम मदनीय हेतु, शीत म्हणजे चंदन आणि मदनीय हेतू असं जे म्हटलं ना, त्याच्यामध्ये धायटी किंवा सर्वसाधारणतः या गोष्टी समजल्या जातात. सो प्रियंकवादी गण हा संपूर्ण असा आहे. तर त्याच्यामध्ये आता हे आपण बघतो ना ज्या वेळेला, तर तिथे प्रियंकवादी गणाचा आणि पुढचा जो आलेला आहे गण, तर तो कोणता आहे तो सुद्धा आपण बघूया. त्याच्यामध्ये हा अंबष्ठा मधुकम नमस्करी नंदी वृक्ष पलाश कच्छुराहा. अंबष्ठा, अंबष्ठा म्हणजे पाठा, पाठांबष्ठा, अंबष्ठीच वगैरे ह्या गोष्टी तुम्हाला कदाचित माहिती असेल. सो अंबष्ठा असं म्हणत असताना काय तर पाठा. त्याच्यानंतर मधुकम, मधुक म्हणजे यष्टी मधु, पहिला धू असल्यामुळं त्याच्यामध्ये काय आहे तर मधुक असं आहे. तर ज्येष्ठमत याचा अर्थ. नमस्करी इतका सुंदर शब्द वापरलाय ना. आता नमस्करी असा का शब्द आला असेल तर त्याचा विचार करायला पाहिजे आपण. तर ज्या ज्या वेळेला आपण बघतो ना की ह्या पानांना जेव्हा आपण हात लावतो तर ते अशी बंद होतात, मिटतात, आणि म्हणून त्याला नमस्कार केल्यासारखे दिसतात, आणि म्हणून तिला नमस्करी असं म्हटलं जातं. म्हणजेच कोणतं लाजाळू किंवा लज्जाळू ज्याला आपण म्हणतो ते, नमस्कार करणारी या अर्थाने. आता तुम्हाला माहिती असेल की त्याच्यातलं जे ह्युमिडिटी असतं ते कमी होतं आणि मग ते एकदम मिटतं, म्हणून लाजाळू जे आहे ना तर त्याला या पद्धतीनं म्हटलं जातं नमस्करी. त्याच्यानंतर नंदी वृक्ष पलाश कच्छुराहा. नंदी वृक्ष म्हणजे काय तर नंदी नावाचा जो वृक्ष आहे तो, नांद्रुख ज्याला मराठीमध्ये आपण म्हणतो तो. त्याच्यानंतर काय पलाश, पलाश सगळ्यांना माहिती आहे आपल्याला, राईट. आणि कच्छुराहा, कच्छुराहा म्हणजे कच्छू उत्पन्न करणारा. कच्छू म्हणजे काय तर कंडू, कंडू कोण उत्पन्न करतं तर ज्याला मरकटी किंवा वानरी असे शब्द आहेत, किंवा मराठीमध्ये आपण ज्याला खास कुईली म्हणतो तो म्हणजे कच्छुर. सो त्याच्यामध्ये आपण ह्याचा विचार करायला पाहिजे कच्छुर म्हटल्यानंतर. त्याच्यानंतर रोध्रम धातकी बिल्व पेशिके, लोध्र, धायटी आणि बिल्व या गोष्टींचा आलेला आहे. त्याच्यानंतर कटवंग, कटफल, कमलोद्भवम रजहा, कमलोद्भवम रजहा म्हणजे पुन्हा कमळाचे केसर. आता हे जे दोन गण आहेत ते काय करतात तर गणो प्रियंगू अंबष्ठादू, प्रियंगू अंबष्ठादी असं आहे ते. हे अंबष्ठादौ असं हे काय म्हणतात त्याला, मिस्टेक आहे याच्यामध्ये प्रिंटिंग. गणौ प्रियंग अंबष्ठादौ, प्रियंगौ आणि अंबष्ठादी काय करतात तर पक्वातिसार नाशनौ, पक्व अतिसार आणि अतिसाराचा नाश करणारा. मुख्य म्हणजे पक्व अतिसार, आणि दुसरा जो आहे तो आपण आमातिसार बघितलेला. आठवतोय आमातिसार कोणाला की कशामध्ये उपयोगी आहे असं आपण बघितलेलं. आमातिसार नाशनौ असेच दोन आपण बघितलेले होते गण, बरोबर, राईट. सो ह्याच्यामध्ये पक्वातिसार नष्ट करण्यासाठी म्हणून हा प्रियंगवादी आणि अंबष्ठादी हे दोन गण जे आहेत ते महत्वाचे उपयोगी पडत असतात. आणि अजून काय आहे ह्याच्यामध्ये तर संधानीय हितौ पित्ते व्रणानाम पिरोपणो, संधान करणारे असे आहेत हे जे प्रियंगवादी आणि अंबष्ठादी हे जे दोन्ही गण सांगितलेले आहेत ते. आता संधान असं म्हणत असताना आपल्याला प्रत्येक वेळेला
हाडांचं किंवा भग्न संधान हेच डोळ्यासमोर येत असतं. पण संधान म्हणत असताना कुठल्याही दोन गोष्टींचा संधान या दृष्टीने ह्याचा विचार करायला पाहिजे. आणि कुठल्याही दोन गोष्टींचा संधान असं म्हणत असताना दोन मनांचं संधान किंवा दोन पेशींचं संधान या दृष्टीने ह्याचा विचार आपण करायला पाहिजे. सो हा ज्या वेळेला आपण याचा विचार करतो ना, तर त्यावेळेला हे कशासाठी उपयुक्त आहे हे सुद्धा बघणं खूप गरजेचं आहे. आणि मग हे बघत असताना त्याच्यामध्ये कशासाठी उपयोगी आहे, तर आमातिसारामध्ये, पक्वातिसारामध्ये हे विशेष करून उपयोगी हे बघितलं. आणि त्याच्याच बरोबर एक महत्वाची गोष्ट म्हणजे जी आपण बघतो तर ती म्हणजे संधानीय असं म्हटलंय, संधान करणं. सो त्याच्यामुळं व्रण जे आहे तर ते न भरून येणारे व्रण जर असतील तर त्या ठिकाणी त्याचं संधान होण्यासाठी उपयोग होतो. शिवाय त्याच्यामध्ये आणखीन कशाचा संधानासाठी उपयोग होणार आहे, तर ज्या वेळेला आपण बघतो की कुठलीही गोष्ट सांधून येत नसेल, म्हणजे भग्न संधान हे तर आहेच आहे, त्वचा जी आहे ना ते सुद्धा सांधून येणं याला जे आपण म्हणतो ना, तर त्याच्यामुळे ते हिलिंग होत असतं. सो त्या दृष्टीने सुद्धा ह्याचा विचार करायला पाहिजे. आणि संधानीय हितो पित्ते, पित्तासाठी हितकर असे हे जे दोन गण आहेत ते आहेत. आणि म्हणून पित्तासाठी हितकर असल्यामुळे काय घडणार आहे, तर पित्त शमन म्हणून सुद्धा ह्याचा उपयोग चांगला होणार आहे. सो पित्त शमनासाठी या गणांचा उपयोग होतो. त्याच्यानंतर व्रणानामपि रोपणौ असं म्हटलेलं आहे. व्रणांचं रोपण करणारं असं सुद्धा हे आहेत. आणि व्रणांचं रोपण करणारे असल्यामुळं काय आहे महत्वाचा भाग याच्यामध्ये, तर ज्या वेळेला व्रण भरून येत नाहीये किंवा डायबेटिक वुंड्स आहेत किंवा काही वेळेला आपण बघतो की धातुपाक असल्यामुळं बऱ्याच वेळेला जखमा भरून येत नाही, मग अशा वेळेला हा प्रियंगवादी गण आणि अंबष्ठादी गण हे जे दोन आहेत ना, तर ते महत्वाचे म्हणून आपल्याला कार्यरत असलेले दिसतात. आणि म्हणून वेगवेगळ्या ह्या गणांचा अभ्यास जो आहे तो खूप महत्वाचा या दृष्टीने राहत असतो. सो ह्या नंतरचा जो गण येतो ना, तर त्याच्यामध्ये एक मिनिट शेअर करते. संधानीयो हितो पित्ते व्रणानामपि रोपणौ. त्याच्यानंतर मुस्ता वचाग्नी द्विनिशा द्वितिक्ता भल्लात पाठा त्रिफला विशाख्या कुष्ठम त्रुटिम हेमवतीम च योनिम स्तन्यामयग्ना मलपाचनाश्च. आता हा जो आहे तो मुस्तादी गण असं म्हटला जातो किंवा याला स्तन्यपाचक गण असं सुद्धा म्हटलं जातं. याच्यात कोणकोणती द्रव्य आहेत, तर मुस्ता वचा अग्नी, मुस्ता नागर मोथा, वचा वेखंड, अग्नी चित्रक, द्विनिशा म्हणजे काय, तर दोन प्रकारच्या निशा म्हणजे हळद आणि दारू हळद. द्वितिक्ता दोन प्रकारचे कडू म्हणजे काय, तर एक तर तिक्ता म्हणजे कुटकी ज्याला आपण म्हणतो आणि तिक्तपोट. त्यानंतर भल्लातक, बऱ्याच जणांना ना भल्लातकाची अलर्जी असते किंवा विशेष करून आपण बघतो की पित्त प्रकृती पित्तकाल असताना भल्लातक वापरता येत नाही किंवा भल्लातकाचं प्रमाण अतिशय कमी प्रमाणामध्ये ठेवावं लागतं. मग अशा वेळेला हा जर स्तन्यपाचक गण वापरायचा आहे आपल्याला आणि विशेष करून सुतिका आहे, शरद ऋतू आहे आणि समजा पित्तकाल आहे, पित्ताचा प्रकृती आहे, असं सगळं असताना जर वापरायचं आहे ना, तर त्या ठिकाणी भल्लातकाच्या ऐवजी आपण काय वापरू शकतो, तर भल्लातकाच्या ऐवजी आपण तिथे हे जे असतं गोडांबी असतात ना ती वापरू शकतो. सो गोडांबी तितकीशी उष्ण नसतात परंतु त्याचा परिणाम आपल्याला तसा मिळू शकतो आणि म्हणून भल्लातकाच्या ठिकाणी आपण गोडांबी हा पर्याय निश्चित वापरू शकत असतो. त्याच्यानंतर भल्लात पाठा, पहाडमूळ, त्रिफला हिरडा भेरडा आवळा, विशाख्या म्हणजे काय, तर ज्याला आपण अतिविष म्हणतो ती याच्यामध्ये सांगितलेली आहे वापरायला. त्याच्यानंतर कुष्ठम त्रुटिम हैमवतींच्या योनिम, कुष्ठ म्हणजे कुष्ठकोळींजन असं घेतलं जातं, काही जण पुष्कर मूळ असं सुद्धा घेतात. त्रुटिम म्हणजे त्रायमाण. त्याच्यानंतर हैमवती म्हणजे काय, तर पिंपळी ज्याला म्हटलं जातं ना, तर तिला हैमवती असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर हे काय करतं, संपूर्ण गण जो आहे तो योनी स्तन्य आमयग्ना असं म्हटलेलं आहे, जे योनी रोग घालवणार आणि स्तन रोग घालवणारा आणि मलपाचनाश्च असा शब्द वापरलेला आहे. आता विंशती योनी व्यापक जे सगळे सांगितलेले आहेत ना, त्याच्यामध्ये हा संपूर्ण मुस्तादी गण आहे, त्याचा उपयोग खूप चांगला दिसतो. आता त्याच्यामध्ये जर का आपण द्रव्य बघितले तर मोस्ता आहे, वचा आहे, रजनी आहे, दारू हळद आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या विशेषत्वाने जर बघितल्या ना तर कफ विकृती जी आहे ती दूर करणार आहेत आणि म्हणून विशेष करून कफज योनी वापदांमध्ये ह्याचा चांगला परिणाम जास्त करून दिसतो. त्याच्यानंतर तसंच योनी आणि स्तन्यामयग्ना असं म्हटलंय, स्तन्य रोग किंवा स्तन रोग जे आहेत तर ते बरे करण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग होत असतो. आणि म्हणून सुतिका परिचर्येमध्ये ज्या वेळेला
प्यायल्यानंतर बाळ उलटी करतं किंवा दूध व्यवस्थित पीत नाहीये किंवा झोपूनच राहत आहे, अशी जर का काही तक्रारी असतील बाळांच्या संदर्भामध्ये, तर तिथे आपण हा मुस्तादी गण वापरत असतो. सो त्याच्यामुळं स्तन्य किंवा स्तन्य विकृती ज्या आहेत त्या दूर व्हायला मदत होत असते. सगळ्यांनाच माहिती आहे की वातज, पित्तज आणि कफज ह्या 3 प्रकारची स्तन्यदृष्टी सांगितलीत आणि त्याचा परिणाम म्हणून बाळांवरती येत असतो. मग ह्या स्तन्यदृष्टी का होतात? तर वेगवेगळ्या कारणांमुळे ह्या स्तन्यदृष्टी होत असतात, की आपण बऱ्याच वेळेला कसं आहे ना, की खाणं-पिणं सुतिकचं जे आहे ते बरोबर नसतं किंवा आजकाल सगळ्या गोष्टी चालतात असं सांगितलं जातं आणि मग ह्या स्तन्याच्या विकृती तयार व्हायला लागतात आणि म्हणून त्यासाठी स्तन्य विकृती होऊ नयेत या दृष्टीने हा गण आपण वापरू शकत असतो. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आता योनी आणि स्तनरोग असं म्हटलेलं आहे आणि गर्भाशय मूलम स्तनौच असं सुद्धा आहे, बरोबर. सो दोन्ही गोष्टी ज्या आहेत ना, गर्भाशय आणि स्तन हे दोन्ही एकमेकांच्या कोरिलेशन मध्ये किंवा हार्मोनल मुळे एकमेकांचा परिणाम एकमेकांवरती होत असतो. असं होत असताना आपण त्यामध्ये काही विशिष्ट गोष्टींचा विचार करायला पाहिजे. जे सिरम प्रोलॅक्टिन वाढलं असेल तर काय करावं वगैरे असे जे काही प्रश्न येतात ना, त्यांची उत्तरं अशा ह्या गणांमध्ये लपलेली असतात, ती शोधायला आपण शिकलं पाहिजे. त्याच्यानंतर प्रीमेन्स्ट्रुअल ब्रेस्ट हेवीनेस असेल तर अशा पेशंट्स मध्ये सुद्धा ह्या स्तन्यपाचन आणि योनिपाचन ह्या दोन्ही गोष्टींचा उपयोग तिथे होणार आहे. आणि स्तन्यामयक ना पुढचा जो शब्द वापरलाय ना तो मलपाचनाश्च असं म्हटलंय. आपल्याला वाटतं की मलपाचनाश्च असं म्हटलेलं आहे ना, म्हणजे मूत्र आणि पुरुषावरती त्याचा उपयोग होईल. मूत्र आणि पुरुषावरती होईलच बरं का मल म्हणत असताना, परंतु विशेषत्वाने आपण जर का बघितलं ना, तर ज्या वेळेला रज आणि आर्त किंवा रज आणि शुक्राच्या ज्या दृष्टी सांगितलेल्या आहेत ना, तिथे सुद्धा श्लोकांमध्ये वापरत असताना मल असा शब्द वापरलाय. मलावयम वगैरे असा जो प्रकार आहे ना शुक्र दृष्टीचा, त्याच्यामध्ये सुद्धा ह्या स्तन्यपाचक गणाचा उपयोग होत असतो आणि म्हणून हा स्तन्यपाचक गण जो आहे ना तो या पद्धतीने वापरायला पण शिकलं पाहिजे. सो स्तन्यामयग्ना मलपाचनाश्च नुस्ता वचाग्नी द्विनिषाद्वितिक्ता भल्लात पाठा त्रिफला विशाख्या कुष्ठम त्रुटिम हैमवतीम च योनिम स्तन्यामयग्ना मलपाचनाश्च. याच्यानंतरचा जो गण आलेला आहे त्याच्यामध्ये न्यग्रोधादी गण आहे तो. त्याच्यामध्ये न्यग्रोध पिप्पल सदाफल रौद्र युग्मम जंबूद्वयार्जुन कपीतन सोमवल्काः प्लक्षाम्र वंजूल पियाल पलाश नंदी कोली कदंब विरला मधुकम मधुकम. आता इथे परत 2 मधुक आलेला आहे. पहिला ह्रस्व मधुक असतो तो यष्टी मधूचा असतो आणि दीर्घ मधु असतो तो मोहाचा असतो, हे आपण बघितलंय. मग आता हा नग्रोधादी गण जो आहे ना, तर तो द्रव्य कोणते कोणते त्याच्यामध्ये न्यग्रोध म्हणजे काय, गड किंवा ज्याला आपण बॅनियन ट्री म्हणतो तो. पिप्पल म्हणजे पिंपळाचं झाड. सदाफल ज्याला नेहमी फळं येतात असा. आता सदाफुली आपल्याला माहित असते बरं का, म्हणजे आपल्याला ज्याला विंका रोझिया म्हणतो ती माहिती असते, पण सदाफल कोण, तर तुम्ही जर बघितलं ना तर औदुंबराला ऑलमोस्ट वर्षभर फळं लागतात आणि म्हणून त्याला सदाफल असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर रौद्र युग्मम, रौद्र किंवा लोद्र युग्मम, लोद्र आणि शाबर लोद्र, काळं लोद्र जे असते ना तर त्याला शाबर लोद्र असं म्हटलं जातं. युग्म म्हटल्यानंतर 2 आहेत हे लक्षात घ्यायला पाहिजे आपण, बरोबर. सो न्यग्रोध पिप्पल सदाफल रौद्र युग्मम जंबूद्वय. आता इथे परत जांभळाचे पण 2 प्रकार सांगितले, मग त्याच्यामध्ये एक तर जांभूळ आणि दुसरं म्हणजे रान जांभूळ येतात. जंबूद्वय अर्जुन आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, अर्जुन सादडा ज्याला आपण म्हणतो ते. त्याच्यानंतर कपीतना म्हणजे काय, कपीतना म्हणजे पारोसा पिंपळ किंवा ज्याला आपण पारिश म्हणतो ना तो म्हणजे पारोसा पिंपळ असं म्हटलं जातं. पारोसा पिंपळ असतं ना तर त्याची ओळखण्याची खूण म्हणजे त्याला सुद्धा पारंब्या असतात आणि पानं मात्र थोडी वेगळी असतात, बकुळ्यापेक्षा थोडीशी मोठी अशा पद्धतीची पानं असतात त्याची. त्याच्यानंतर जंबूद्वय कपीतना सोमवल्काः, सोमवल्क याचा अर्थ कायफळ, कटफल असं घेतलेला आहे. त्याच्यानंतर प्लक्ष आम्रवंजुल, आम्र आणि वंजुल. आम्र म्हणजे आंबा, वंजुल म्हणजे आपण वेतस किंवा बांबू म्हणतो ना तो म्हणजे वेतस. त्याच्यानंतर पियाल नंदी, नंदी म्हणजे नांदरूख ते बघितलेलं आपण. पियाल म्हणजे खिरडीचा वृक्ष असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर पलाश म्हणजे आपण पळस. त्याच्यानंतर कोली कदंब विरला मधुकम मधुकम. कोली जे आहे ना तर कोली म्हणजे बोर, कोल असा शब्द वापरला जातो, म्हणजे छोटी असतात त्याला कोली म्हटलं जातं.
त्याच्यानंतर कदंब. कदंब सगळ्यांना माहिती आहे आणि आता कदंबाला तुम्ही बघाल तर खूप सुंदर रंगाचे छोटे छोटे एवढे एवढे बॉल सारखी फुलं लागलेली असतात, फळं लागलेली असतात. आणि ही जी फुलं आहेत ना कदंबाची, पुरलींच्या बॉल सारखी दिसतात, छान एकदम लेमन येलो ग्रीन अशी कलरची असतात. आणि विरला मधुकम. मधुकम विरला म्हणजे काय तर टेंभुर्णीची झाडं, मधुका यष्टी मधु आणि मोह हा संपूर्ण जो आहे तो नेग्रोधादी गण सांगितलाय. आता नेग्रोधादी गणामध्ये 5 पहिले जे आपण वृक्ष ह्याचे म्हणतो की काय म्हणतो पंचवल्कल ज्याला म्हणतो, तर ह्या गोष्टी त्याच्यामध्ये आलेल्या आहेत. आणि हा नेग्रोधादी गण काय करतोय तर पोली कदंब विरला मधुकम. मधुकम नेग्रोधादीर गणो व्रण्यः संग्राही भग्न साधनः मेदक पित्तास्त्र त्रुट योनी त्रुटदाह योनी रोग निबर्हणः. आता ह्याच्यामध्ये जर का आपण बघितलं तर ह्या औषधांची किंवा ह्या सर्व योगाची धाटणी कशी आहे तर प्रामुख्याने पृथ्वी महाभूताची ही सर्व द्रव्य आपण बघतो. नेग्रोध, पिप्पल किंवा औदुंबर हे सगळं पृथ्वी महाभूताचे आहेत. लुद्र, अर्जुन, त्याच्यानंतर प्लक्ष हा सुद्धा किंवा आम्र हा सुद्धा विशेषत्वाने जर बघितलं ना तर पृथ्वी महाभूताच्या ह्या सगळ्या वनस्पती आहेत. आणि पृथ्वी महाभूताच्या असल्यामुळं विशेष करून हाडांकडे कामित्व असणारं असं ते असणार आहे, दातांकडे कामित्व असणारं असा हा गण असणार आहे. आणि पृथ्वी महाभूत चांगलं म्हणजे संघटन चांगलं करत असल्यामुळे विशेषत्वाने काय होणार आहे तर भग्न संधानाचं काम ते चांगलं करणार आहे. सो वेगवेगळ्या फ्रॅक्चर्स मध्ये ह्या नेग्रोधादी गणाचा खूप चांगला उपयोग होतो. इव्हन मला असंही सांगायचं वाटतं की केरळ साईडला एक तेलंगू पालम म्हणून गाव आहे, तर त्या गावामध्ये आम्ही बघितलेलं होतं की आपण जसं प्लास्टर ऑफ पॅरिसचे फ्रॅक्चर्स इकडे बघतो, मुंबई पुण्याच्या साईडला फ्रॅक्चर झाल्यानंतर प्लास्टरिंग केलं जातं, तर तसं त्या ठिकाणी ना ह्या वेगवेगळ्या साली वापरून वनस्पतींच्या ज्या हे असतात वेली असतात त्याच्या दोऱ्या वापरून त्यांनी त्याचं बँडेजिंग केलं जायचं. आणि प्लास्टर ऑफ पॅरिस जे आहे ना ते इमोबिलायझेशन साठी महत्वाचं आहेच आहे, नाही असं नाहीये. परंतु ही जेव्हा वनस्पती 5 ज्या पंचवल्कलाच्या आहेत ना तर त्या सालांनी बांधून आणि वेलींनी जेव्हा ते गुंडाळलं जायचं ना तर त्याच्यामधला जो संधानाचा गुण आहे तो विशेष करून एनहान्स होतो आणि म्हणून लवकर फ्रॅक्चर्स बरे होतात असं त्या ठिकाणी दिसून यायचं. सो आपण सुद्धा ह्या वेगवेगळ्या गोष्टींचा वापर जो आहे ना तर तो ह्या पद्धतीनं संधानासाठी नक्की करू शकत असतो. काही एरिया असे असतात की जिथे प्लास्टरिंग शक्य नसतं, जसं प्युबिक फ्रॅक्चर्स आहेत किंवा इलियाक बोनचं फ्रॅक्चर आहे, तर असं जिथे जिथे शक्य नाहीये ना तर तिथे फक्त सांगतात की रेस्ट कर आणि इमोबिलाइज ठेवा. मग अशा वेळेला आपण अशा ह्या नेग्रोधादी गणाचा लेप जर का त्या ठिकाणी लावायला दिला ना तर त्याचा खूप चांगला परिणाम येतो. दुसरी गोष्ट म्हणजे छोट्या बोन्स मध्ये म्हणजे काय म्हणतो फिंगर बोन्स किंवा टोज जे असतात त्याच्यामध्ये हेअरलाईन फ्रॅक्चर वगैरे असतं. मग अशा वेळेला काय करू शकतो तर अशा वेळेला सुद्धा ह्या नेग्रोधादी गणाचा लेप जर त्याच्यावरती लावला आणि शिवाय पोटात पण दिला तर त्याचा परिणाम खूप चांगला येतो आणि फ्रॅक्चर्स खूप लवकर भरून येतात. नॉर्मली 21 डेज जिथे लागणार आहेत ना तिथे हे संधाननीय गण वापरल्यानंतर किंवा हा नेग्रोधादी गण वापरल्यानंतर फ्रॅक्चर्स त्याच्याही अलीकडे म्हणजे लवकर भरून येतात आणि चांगल्या पद्धतीने भरून येतात हे दिसतं. बऱ्याच वेळेला अजून एक प्रकार असतो स्पायरल फ्रॅक्चर नावाचा आणि हे स्पायरल फ्रॅक्चर्स लवकर भरून येत नसतात. अशा वेळेला सुद्धा आपल्याला हा नेग्रोधादी गण जो आहे ना तर तो तिथे लेपासाठी आणि अभ्यंतरता दोन्ही पद्धतीने वापरता येत असतो. सो नेग्रोधादी गणो व्रण्य, हा व्रण्य म्हटलेला आहे. व्रण्य म्हणजे काय तर व्रणाला भरून आणणारा. मग हा व्रण कुठला तर त्वचेचा झालेला व्रण हा सुद्धा, त्याच्यानंतर जेवढे डीप आपण जाऊ स्किन मध्ये तो सुद्धा व्रण आणि इव्हन बोन्सचे व्रण सुद्धा, ह्या सगळ्या व्रणांच्या दृष्टीने सुद्धा हा महत्वाचा आहे. आणि म्हणून नेग्रोधादी गणो व्रण्य हा संग्राही, संग्रहण करणारा. संग्रहण करणारा म्हणजे काय तर त्याचा अर्थ असा आहे की तो मोठ्या आतड्यावरती जाऊन काम करताय. आता मोठं आतडं पक्वाधानम विशेषतः आपण बघतो की ते यायव अस्थिधरा कला सायव पुरीश धरा कला आणि म्हणूनच पुरुषाच्या ठिकाणी सुद्धा ह्या संधाननीय गणाचं काम होणार आहे. अस्थिधरा कला आहे तीच पुरुषधरा कला आहे की जी आत्पक्वाधानाच्या आतमध्ये आहे, राईट. सो अशा वेळेला मग आपण इथे हा जो नेग्रोधादी गण वापरणार ना तर त्या गणाचा उपयोग जो आहे तो संधानासाठी सुद्धा होणार आहे आणि म्हणून संग्रहणासाठी सुद्धा होणार आहे. आणि म्हणून विशेष करून अतिसार असताना किंवा खूप जास्ती प्रमाणामध्ये अतिसार असताना की ज्याच्यामध्ये आपल्याला दिसते की डिहायड्रेशन एकदम पटकन होतंय, अशा प्रकारच्या अतिसारांमध्ये या नेग्रोधादी गणाचा उपयोग करून घेता येतो.
आणि त्याच्यानंतरचा शब्द जो आलाय तो म्हणजे भग्नसंधान. भग्नसंधानासाठी तर त्याचा उपयोग आहेच आहे. आता मी तुम्हाला वेगवेगळे फ्रॅक्चरचे जे प्रकार सांगितले की ज्याच्यामध्ये भग्नसंधान गरजेचं असतं करणं आणि तरी सुद्धा फारशा पद्धतीनं ह्या गोष्टी वापरल्या जात नाही, तर त्या आपण वापरायला हव्यात. त्याच्यानंतर आलेलं आहे मेद पित्तास्त्र त्रुट दाह. मेद कमी करणारा आहे. आता पृथ्वी महाभूताचा आहे आणि मग संहती उत्पन्न करणारा आहे. आणि ज्या ज्या वेळेला पाण्याचं प्रमाण किंवा क्लेदाचं प्रमाण शरीरामध्ये वाढतं ना, त्या त्या ठिकाणी आपण बघतो की मेदाचं प्रमाण शरीरामध्ये वाढतं. आणि ह्या मेदाचं प्रमाण वाढू नये म्हणजेच काय, तर संहती चांगली व्हावी ह्या दृष्टीने हा नगरोदधी गण खूप चांगला काम करतो. सो मेद पित्तास्त्र त्रुट दाह. पित्त, रक्त, तृषा आणि दाह. आता न्यग्रोध म्हणजे वडाच्या ज्या कोळ्या पारंब्या असतात ना, त्या रक्ताती सारासाठी सुद्धा उत्तम काम करतात, हे आपण बघितलेलं आहे. तर तसंच रक्तपित्तावरती सुद्धा ते जाणार आहे आणि म्हणून पित्तास्त्र म्हणजे पित्त रक्त किंवा रक्तपित्तावरती ह्याचा उपयोग चांगला होतो न्यग्रोधादी गणाचा. मग काही पेशंट्स असे असतात की ज्यांना योनिगत अति रक्तस्राव असतो, अशा पेशंट्स मध्ये सुद्धा आपल्याला न्यग्रोधादी गण वापरता येत असतो. किंवा ज्या ज्या वेळेला काय म्हणू आपण, योनी धावनासाठी सुद्धा ह्याचे काढे आपल्याला देता येत असतात, विकृत क्लेद किंवा स्राव असताना, योनिगत स्राव असताना. सो पित्तास्त्र त्रुट दाह, तृषा आणि दाह या दोन्ही गोष्टी घालवणार आहे. तृष्णा म्हणजे काय, तर ज्या वेळेला शरीरामध्ये औष्ण्य वाढत आहे तर त्यावेळेला ती उष्णता जी आहे ती कमी करावी, शैत्य यावं या दृष्टीने तहान जी आहे ती उत्पन्न केली जाते. आणि ती तहान घालवणारा म्हणजे सामतेतनं उत्पन्न असणारी तहान किंवा उष्णतेतनं उत्पन्न असणारी तहान, ह्या गोष्टी ज्या आहेत ना त्या ह्याने कमी येतात. आता इथे एक गंमत मला अशी सांगायची वाटते की ज्या ज्या वेळेला एक्सपेडिशन साठी किंवा बाहेर ट्रेकिंग करत असताना वगैरे दम लागतो किंवा तहान लागते आणि मग पाणी नसतं जवळ, संपलेलं असतं आणि तरी सुद्धा आपल्याला काही विशिष्ट अंतर चालून जायचं असतं, असं ज्या ज्या वेळेला आहे ना, मग त्यावेळेला आपण करणार काय की हातात पाणी तर नाहीये, तहान तर लागले, घसा सुकला आणि जायचंय पुढे. मग अशा वेळेला ना आपण एक उत्तम काम करू शकतो, ते म्हणजे वडाची झाडं जी आहेत ना ते आउटस्कटला खूप मोठ्या प्रमाणामध्ये सापडतात. मग ह्या वडाच्या झाडाच्या ज्या पारंब्या असतात त्यांची जी कवळी टोकं असतात ना ती तोंडात धरायची आणि मग चालायचं. असं जर केलं गेलं ना तर ती तहान जी आहे ती शमवण्याचं काम ते करतात. आणि म्हणून न्यग्रोधादी गण हा खूप महत्वाचा आहे ह्या दृष्टीने सुद्धा, ट्रेकसच्या दृष्टीने सुद्धा. सो मेद पित्तास्त्र त्रुट दाह योनी रोग निबर्हण, हा योनी रोग घालवण्याच्या दृष्टी म्हणून ह्याचा उपयोग होतो. आता योनी रोग असं म्हणत असताना विंशती योनी आपद आले, मग त्याच्यामध्ये रक्तप्रदर आला किंवा इतर जे योनी कंदासाठी व्याधी आले ते आले, तर ह्या सगळ्यांच्या मध्ये सुद्धा त्याचा उपयोग होतो. विशेष करून क्लेद कमी करणं आणि क्लेद कमी केल्याच्या नंतर मग तिथले दोष कमी करणं या अर्थाने हा गण खूप महत्वाचा आहे. ओके, त्याच्या पुढे जाऊया. एक मिनिट. कुली कदंब विरला मधुकम मधुकम न्यग्रोधातिर्गणो व्रण्याः संग्राही भग्न साधना मेद पित्तास्त्र त्रुदाह योनी रोग निबर्हण. आता ह्याच्या नंतरचा जो गण आहे ना तो एलादी गण म्हणून आलेला आहे. आता एलादी वटी आपल्याला माहिती असते, तरी हा एलादी गणापासूनच तयार झालेली ही एलादी वटी आहे. मग ही जी एलादी वटी आहे किंवा एलादी गण आहे त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत ते आपण बघूया. एला युग्म तरुष्क पुष्ट फलिनी मांसे जलध्यामकम स्पृक्का चोरक चोच पत्र तगर स्थौणेय जाती रसाहा शुक्ती व्याघ्र नखो अमराम अगरु श्रीवासकं कुंकुमं चंडा गुग्गुलु देवधूप खपुरा पुन्नाग नागाभयम एलादिको वातकफो विषम च विनियच्छति वर्णप्रसादन कंडू पिटिका कोठनाशनः. आता हा एलादी गण जो आहे ना त्याच्यामध्ये काय काय गोष्टी आहेत ते आधी बघूयात आपण. एला युग्म, एला युग्म म्हणजे दोन प्रकारची वेलची, म्हणजे छोटी वेलची आणि बडी वेलची. आपल्याला छोटी वेलची नेहमी माहित असते, म्हणजे आपण ज्याच्यामध्ये खिरीमध्ये किंवा लाडूमध्ये वगैरे घालण्यासाठी वापरतो. आणि बडी वेलची म्हणून जी आहे ना ती मसाल्यांमध्ये वापरत असतात. तर बडी वेलची ज्यांनी बघितली नसेल ना तर त्यांनी किराणाच्या दुकानामध्ये जाऊन बघा बडी वेलची कशी असते ते. त्याच्यानंतर तरुष्क, तरुष्क म्हणजे शिलारस असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर कुष्ठ, कोष्ठ कोलिंजन, फलिनी, फलिनी म्हणजे गौला, मग अशी आपण जे प्रियंगू बघितले ना ते. त्याच्यानंतर मावसी, जटा मावसी, जल ध्यामकम, जल म्हणजे काय तर नागरमोता पाण्यामध्ये येतो किंवा म्हणून त्याला जल असं म्हटलं जातं. आणि ध्यामक म्हणजे काय तर रोहिश गवत,
त्याच्यानंतर स्पृक्का. स्पृक्का सगळ्यांना माहिती असेल, कपुरी मधुरी असं सुद्धा स्पृक्केचं एक दुसरं नाव असतं. त्याच्यानंतर चोरक. चोरक म्हणजे ओवा बर का. चोच, पत्र, तगर. चोच म्हणजे ज्याला आपण हे म्हणतो ना काय केळी, चोच मोच तगर असं बघितलेलं होतं ना त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर पत्र. पत्र म्हणजे तमालपत्र. तगर म्हणजे तगर. ओके. त्याच्यानंतर स्थौणेय. स्थौणेय म्हणजे ग्रंथीपर्णी म्हणून एक वनस्पती आहे, तर तिचा भेद. आणि जातीरसाहा. जातीरस म्हणजे रक्ती बोळ जे आपण म्हणतो ते. त्याच्यानंतर शुक्ती, व्याघ्र, नख. शुक्ती म्हणजे नखला. नखला नावाची एक वनस्पती असते. व्याघ्र नखी तुम्हाला माहिती असेल कदाचित की क्रीपर असतं आणि ते विशेष करून बंगल्याच्या बाहेर भिंतीवरती वगैरे लावलं जातात. तर ते क्रीपर असतं ना, त्याला ते टेंड्रिल्स असतात, ते पकडून ते वरती जातं, म्हणून त्याला व्याघ्र नखी असं म्हटलं जातं. अमरावम. अमराव म्हणजे सुरदारू किंवा देवदार. त्याच्यानंतर अगरू. अगरू एकमेव असं लाकूड की जे तरंगत नाही, बुडतं. त्यानंतर श्रीवासक. श्रीवासक म्हणजे गंधाविरोजा. त्याच्यानंतर कुंकुम. कुंकुम म्हणजे केशर. पूर्वीच्या काळामध्ये ना हळद कुंकू लावलं जायचं हा, आणि हळद कुंकू आता दोन्ही सुद्धा हेच असतात, केमिकल्सच असतात. पण हे हळद कुंकू असायचं ना, ते हळद म्हणजे हळदीपासून काढलेलं हळद असायची. आणि कुंकू म्हणजे केशर, म्हणजे प्रत्येकाला हळद आणि केशर लावलं जायचं. पण केशर लावण्या इतकं पूर्वीच्या काळामध्ये वापरलं जायचं. आजकाल आपण खाण्यासाठी सुद्धा असली केशर फारच क्वचित वापरतो, अशी गंमत आहे. परंतु हे लक्षात घ्यायला पाहिजे. आणि त्यानंतरचा काही काळ होतो ना, तर जे हळदीचे मोठे वेगळ्या प्रकारचे कंद असतात ना, त्याच्यापासून कुंकू बनवलं जातं. आणि आता तर कुंकू जे ते कम्प्लिटली केमिकल प्रोसेस करूनच बनवलं जातं. सो कुंकुम असं म्हणत असताना कुंकू ह्याचा अर्थ केशर हा आपण प्रत्येक वेळेला आयुर्वेदामध्ये घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर चंडा. चंडा म्हणजे किरमाणी ओवा ज्याला आपण म्हणतो, उत्तम पद्धतीचा कृमिघ्न आहे. त्याच्यानंतर गुग्गुळ. त्याच्यानंतर देवधूप. देवधूप म्हणजे राळ. त्याच्यानंतर खपुरा म्हणजे कुंदरू म्हटलं जातं. त्याच्यानंतर पुन्नाग. पुन्नाग म्हणजे परत उंडीण किंवा सुरंगीची फुलं की जी अतिशय सुगंधी असतात आणि त्याला भुंगा असतोच असतो. आणि नागाभय. नागाभय म्हणजे नागकेशर किंवा नागपुष्प. आता हा संपूर्ण गण जो आहे ना, तर तो काय करतो, एलाधिकौ वातकफौ विषंच विनियच्छते. वातकफाचं शमन करणारा आहे. आणि आपण बघितलं आहे की जिथे जिथे वातकफाच्या संप्राप्त होतात तिथे तिथे गाठी होतात. आणि म्हणून विशेष करून गाठी घालवण्याच्या दृष्टीने असा म्हणून हा एलादी गण खूप महत्वाचा आहे. आता गाठ म्हणत असताना त्याच्यामध्ये ऍब्सेस आलं किंवा अगदी लायकोमा आला किंवा अगदी कॅन्सरच्या गाठी आल्या, वेगवेगळ्या प्रकारच्या कुठे सुद्धा जे स्पेस ऑक्युपाइंग लिजन जे बनतात, तर ते ह्याच्यामध्ये यायला पाहिजेत. आणि वातकफाच्या संप्राप्त्या नष्ट करण्याच्या दृष्टीने हा एलादी गण महत्वाचा आहे. सो एलाधिको वातकफो विषंच विनियच्छते. शरीरातलं विष नष्ट करणार आहे. मग हे विष कुठलं, तर ज्याला आपण बाहेरून आत घेतलेलं विष किंवा स्थावर आणि जंगम विष म्हणतो, या दोन्हीसाठी त्याचा उपयोग होणार आहे. परंतु त्याच्याच बरोबर शरीराने उत्पन्न केलेलं जे विष आहे त्या दृष्टीने सुद्धा ह्याचा खूप चांगला उपयोग होत असतो. शरीराने उत्पन्न केलेलं विष म्हणजे कुठलं, तर विशेषत्वाने आपण बघतो की ज्या ज्या वेळेला आहारामध्ये विरुद्ध आहार असतो त्यावेळेला शरीरात विष उत्पन्न होतात. खात असताना निगेटिव्हिटी किंवा ज्याला आपण निगेटिव्ह विचार किंवा समोर टीव्ही किंवा मोबाईल चालू असणं असं जर असेल, तर त्यामुळे येणाऱ्या ज्या परिणाम येतो त्यांनी शरीर मध्ये जे अन्न घेतलं जातं त्याला निरेंद्रियत्व आणि विषत्व यायला लागतं. त्याच्यानंतर त्याचप्रमाणे ज्या ज्या वेळेला दूषी विष म्हणजे एकावर दुसरं दुसरं तिसरं असं सतत खाल्लं गेलं तर शरीरात दूषी विष उत्पन्न होतं आणि त्याच्यासाठी सुद्धा या एलादी गणाचा उपयोग होतो. सो एलाधिकौ वातकफो आणि विषंच विनियच्छति असं म्हटलेलं आहे. वातकफाचा नाश करतो आणि विषाचा नाश करतो. आणि तर्ण जो आहे ना, तो उत्तम पद्धतीने प्रकाशमान होतो आणि म्हणून वर्ण प्रसाधनाचं काम हा एलादी गण करतो. आणि कंडू पेटिका कोठनाशन. हा कंडू घालवणार आहे. कंडू म्हणजे काय, तर ज्याला आपण खाज म्हणतो, तर ते खाज घालवण्यासाठी म्हणून हा एलादी गण उपयोगाचा आहे. पेटिका वेगवेगळ्या प्रकारचे फोड किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे पुस्ट्यूल्स असतात ते घालवण्याच्या दृष्टीने हा एलादी गण महत्वाचा. आणि काय करतो, तर कोठनाशन. हा कोठ म्हणजे काय, तर कंडू कोठ ज्वरादया हा असं आलेलं असतं बघा. तर ते काय असतं, तर म्हणजे शीतपित्त ज्याला आपण म्हणतो. कंडू शीतपित्त उदरद आणि कोठ वेगवेगळ्या प्रकारचे अर्टिकेरिया जे असतात त्याच्यासाठी हा एलादी गण उपयोगी पडतो.
मग एलादी घृत किंवा एलादी तेल म्हणून सुद्धा आलेलं आहे, तर ते सुद्धा जर का लावायला दिलं ना त्या पोठांवरती तर ते उत्तम पद्धतीने कमी येत असतात असं आपण बघतो. सो आता ह्याच्यामध्ये आपण काय बघितलं तर हा संपूर्ण जो गण आहे एलादी गण, त्याच्यामध्ये एला युग्म तरुष्क कुष्ठ फलिनी मावसी जलध्यामकम स्पृक्का चोरक चोच पत्र तगर स्थौणेय जाती रसाहा शुक्तिर्व्याघ्र नखोम अमराव अगरु श्रीवासक कुंकुमम चंडा गुग्गुलु देवधूप खपुरा पुन्नाग नागाभयम एलादिकौ वातकफौ विशंच विनियच्छति वर्णप्रसादन कंडू कीटिका कोठनाशनः. याच्यानंतरचा जो गण आहे ना तो शेवटचा गण आहे, त्याच्यामध्ये श्यामा द्रवंती प्रमुख कुटरणा शंखिनी चर्मसाव्हा स्वर्णक्षीरी गवाक्षी शिखरी रजनक छिन्नरोहा करंजाहा बस्तांत्री व्याधी घातो बहल बहुरस तीक्ष्णास वृत्तान फलानी श्यामाद्यो हंती गुल्मम विषम अरुचिम कफात रुद्रुजम मूत्रकृच्छ्रम. आणि त्याच्यानंतरचा त्रयस्त्रिंशदिति प्रोक्तो वर्गास्तेषु अलाभतः युञ्जात तद्विदम अन्यच्च द्रव्यम जय्यात अयौगिकम असं म्हटलेलं आहे. तर आता हा जो ह्याचा गण सांगितलेला आहे, काय म्हणतो आपण ज्याला शेवटचा श्यामादी गण जो आहे, तर हा श्यामादी गणामध्ये काय काय येते परत एकदा आपण बघूया. श्यामा दंती द्रवंती, श्यामा म्हणजे काळ निशोत्तर बर का. त्याच्यानंतर दंती, दंती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तर दंती म्हणत असताना ते सुद्धा विरेचन करणार आहे. त्याच्यानंतर द्रवंती ही सुद्धा विरेचन करणारी आहे, ते सगळ्यांनाच तुम्हाला माहिती असणार आहे. श्यामा दंती द्रवंती. त्याच्यानंतर क्रमुक कुटरणा, क्रमुक, क्रमुक म्हणजे काय सुपारी आणि कुटरणा असं म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये कुटरणा म्हणजे पांढरी तीड असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर जिंगिनी चर्मसाव्वा, जिंगिनी म्हणजे सांखवेल आणि चर्मसाव्वा म्हणजे आपण ज्याला शिकके म्हणतो ती. त्याच्यानंतर स्वर्णक्षीरी गवाक्षी, स्वर्णक्षीरी म्हणजे पिवळा धोत्रा किंवा काटे धोत्रा म्हटलं जातं. त्याच्यानंतर गवाक्षी म्हणजे इंद्रावण, कडू इंद्रावण आपल्या सगळ्यांना माहिती असतात आणि त्याच्यामध्ये इंद्रावण आणि कडू इंद्रावण असे दोन भेद असतात. त्याच्यानंतर शिखरी रजनक छिन्न रोहा करंजा, शिखरी म्हणजे आघाडा बर का, म्हणजे प्रत्येक त्याचं जे हे असतं ना तुरा जो येतो किंवा अपामार्ग तंडूल जे असतात, तर त्याचे जे तंडूल असतात ते खालच्या बाजूने असतात आणि वरती असं शिखर आल्यासारखं असतं, म्हणून त्याला शिखरी असं म्हटलं जातं. त्याच्यानंतरचं आलेलं आहे रजनक म्हणजे रंजन करणार, म्हणजेच कोणतं कंपिल्ल बर का, म्हणून कंपिल्लाला रजनक असा शब्द आलेला आहे. त्याच्यानंतर रजनक छिन्न रोहा करंजाहा, छिन्न रोहा म्हणजे काय, तर छिन्न केल्यानंतर जी रुह होते किंवा पुन्हा पुन्हा वाढते म्हणजेच कोण आहे, तर ती म्हणजे गुडूची. गुडूचीचं एक वैशिष्ट्य असं आहे की ज्या ज्या वेळेला आपण गुडूची तोडतो आणि वेगळीकडे लावतो ना, तर गुडूची पुन्हा चांगल्या पद्धतीने वाढते. आणि विशेष करून ह्या पावसाळ्यामध्ये जर का आपण गुडूची लावली तर गुडूची नक्कीच वाढते, आणि म्हणून पावसाळ्यामध्ये तरी ऍटलिस्ट आपण गुडूची नक्की लावायला पाहिजे. सो अरे सॉरी हा, श्यामा दंती द्रवंती क्रमुक कुटरणा शंखिनी चर्मसाव्वा स्वर्णक्षीरी गवाक्षी शिखरी रजनक छिन्न रोहा आणि करंजाहा. आणि करंज, आता करंज तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की करंज विशेष करून आपण बघतो की उत्तम कृमिघ्न आहे, आणि शिवाय करंजाचं काम असं आहे की त्वचा रोगांवरती त्याचा उपयोग खूप चांगला आहे. सो शिखरी करंज. त्याच्यानंतर हे झालं. त्याच्यानंतर बस्तांत्री व्याधी घातो, बस्तांत्री असं म्हणत असताना काय, तर एक ना बोकडी म्हणून वनस्पती आहे बरं का, बस्त म्हणजे बोकड, बस्तांत्री म्हणजे बोकडी नावाची वनस्पती. त्याच्यानंतर व्याधी घातो, व्याधी घालवणारा, आणि हा व्याधी घालवणारा कोण, तर तो महत्वाचा म्हणजे पाहवा म्हणून म्हटला तर. त्याच्यानंतर बहल पल्लव, बहल पल्लव म्हणजे ज्याला खूप सारी पल्लव म्हणजे काय म्हणतो पानं असतात, तो बहल पल्लव जो आहे ना तो म्हणजे शेवगा.
त्याच्यानंतर बहुरस असं आलेलं. बहुरस म्हणजे ऊस, खूप ज्याच्यामध्ये रस असतो असा. त्याच्यानंतर तीक्ष्ण तीक्ष्ण वृत्तात फलाने, तीक्ष्ण वृंत फल म्हणजे करून पिलूची फळं असं म्हटलं जातं. मग आता हा संपूर्ण जो गण आहे तो काय करतो, शामाद्यो हंती म्हणजे काय काय नष्ट करतो, गुल्मम विषम अरुचिम. आता अरुची घालवणार आहे, गुल्म घालवणार आहे आणि विष घालवणारा असा आहे. आता हा जर का गण आपण बघितला ना तर तो सगळे विशेष करून जर बघितले तर विरेचन करणारी द्रव्य ह्याच्यामध्ये दिसतात आपल्याला. श्यामा आहे, दंती आहे, द्रवंती आहे, क्रमुक, कुटरणा, जिंगिनी, चर्मसावा वगैरे. तर हे सगळे जे आहेत ना तर ते विशेष करून पित्त विरेचन करणारी द्रव्य. शरीरामध्ये जे पित्त आहे त्याची विकृती जेव्हा उत्पन्न होते तेव्हा त्याचे स्वरूप जे आहे ते विषासारखं होतं आणि म्हणून हा संपूर्ण गण आहे ना तो विशेष करून विषघ्न आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. शामाद्यो हंती गुल्मम विषम, विष हनन करणारा आणि गुल्माची संप्राप्ती जी आहे ना ती दोषांचं एकत्रीकरण किंवा गोळा आहे आणि तसं असल्यामुळे गुल्माकडे सुद्धा ह्याची गामित्व चांगलं आहे. आणि काय तर अरुची, त्याच्यानंतर कफौ रुद्रजौ आणि मूत्रकृच्छ्रम. अरुची घालवणारा आहे, विकृत कफ दूर करणारा आहे, रुद्रुजा किंवा ज्याला आपण हृदयाची पीडा वेदना ते नष्ट करणारा आहे आणि मूत्रकृच्छ्र हे नष्ट करणारा हा शामादी गण आहे. बऱ्याच वेळेला असं होतं ना की युरिन ट्रॅक वरती जाणारी औषधं असं म्हटल्यानंतर पुनर्नवा, गोक्षूर किंवा फार फार तर उशीर ह्या गोष्टी आपण वापरत असतो. पण त्याच्यापेक्षा व्यतिरिक्त ही बरीच औषधं म्हणजे शामादी गणातली जी औषधं आहेत ना ती सुद्धा मूत्रकृच्छ्रासाठी उपयोगी पडतात हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. आणि मग ज्या वेळेला विकृत शरीरातला मल निघून जाईल ना तर तसाच परिणाम मलाचा मूत्रावरती पण येत असतो आणि म्हणून मूत्रकृच्छ्रासाठी सुद्धा त्याचा उपयोग होतो हे आपल्याला दिसतं. सो म्हणून शामादी गण जो आहे तर शामाद्यो हंती गुल्मम विषम अरुचिम कफो रुद्रुजम म्हणजे कफज रुद्र विशेष करून आणि मूत्रकृच्छ्रावरती त्याचा उपयोग होता. आता त्याच्या पुढचा श्लोक जो आहे ना तो शेवटचा श्लोक या अध्यायामधला आहे. स्त्रियस्त्रिंशत् इति प्रोक्तो वर्गाः तेषु अलाभतः. आता ह्या पद्धतीचे इथे संपूर्ण जे गण सांगितले ना त्रयः त्रिंशत् याचा अर्थ काय, 3 वर 3 म्हणजे 33 प्रकारचे हे गण सांगितले. म्हणजे आपल्याला किती योग पाठ झाले जर एवढा आपण अध्याय पाठ केला तर 33 योग किंवा 33 गण आपले पाठ झाले आणि ते कशासाठी वापरायचे हे पण समजलं. आता एवढे 33 जरी आपण फक्त वापरले ना आपल्या दवाखान्यामध्ये तरी सुद्धा जवळजवळ 90% पेक्षा जास्त व्याधी आपण चांगल्या पद्धतीने बरे करू शकू. पण आपलं हे पाठ असायला पाहिजे, माहिती असायला पाहिजे आणि अवेलेबल पण असायला पाहिजे. मग आता इथे अवेलेबिलिटीच्या संदर्भामध्ये सांगितलेलं आहे की त्रयस्त्रिंशत् इति प्रोक्ताः वर्गाः. इथे 33 वर्ग आम्ही सांगितले. तेषु अलाभतः, तेषु तु अलाभतः, त्वलाभतः इको येण्याची प्रमाण. मग त्याच्यामध्ये एखादं तुम्हाला द्रव्य नाही मिळाले इथे तर मग काय करा, युंजात तद्विधम अन्यच्च, अन्यच्च तद्विधम युंजात. दुसरं द्रव्य परंतु त्याच्या समांतर असणारं सारखं असणारं असं द्रव्य वापरावं. आणि द्रव्यम जह्यात अयौगिकम, अयौगिकम म्हणजे त्या योगामध्ये न बसणारं असं द्रव्य जे आहे ते नाही वापरावं, ते काढून टाकावं. म्हणजेच काय, समजा तुम्हाला एखाद्या गणामध्ये 22 वनस्पती आहेत, एक उदाहरण, त्या 22 पैकी 20 मिळाल्यात तर 2 ज्या आहेत ना समजा तुम्हाला नाही मिळाल्यात, म्हणजे उदाहरण जर क्षीर विदारी नाही मिळाली तर तिथे भुईकोहळा वापरा. आणि तिथे आता समजा तुम्हाला क्षीरविदारी नाही मिळाली म्हणून तुम्ही चित्रक नाही वापरायचं एकदम, का तर ते अयौगिक आहे ना त्या ठिकाणी. तर त्या दृष्टीने विचार करून, त्या योगाचा विचार करून, त्याचे संघटन कसे आहे, त्याचं पंचमहाभूत कसं आहे, त्याचं काम करण्याची पद्धत कशी आहे, हे सगळं बघून त्याप्रमाणे तिथे त्या त्या द्रव्यांची योजना करावी. ह्याच्यानंतरचा जो श्लोक आहे, एते वर्गा दोष दूषाद्यपेक्षा कल्कत्वाथ स्नेहलेहादी युक्ताः पाने नस्ये वा पाने अन्वासने वा अंतर्बहिर्वा लेपाभ्यैः घ्नन्ति रोगान् सुकृच्छ्रान्. आता हे जे वेगवेगळे योग किंवा वर्ग सांगितले तर ते कसे सांगितले तर दोष दूषाद्यपेक्षा, दोष आणि दूष्य यांचा विचार करून हे वापरा. हे जे वेगवेगळे कल्प किंवा वेगवेगळे जे आपण योग बघितले तर ते कसे वापरावे तर दोष दूषाद्यपेक्षा, दोष आणि दूष्य या दोघांचा विचार करून आणि कशा पद्धतीने कुठल्या फॉर्मॅटमध्ये किंवा कुठल्या फॉर्म मध्ये वापरावा तर कल्क क्वाथ स्नेह लेहादी युक्ताः, त्याचा कल्क वापरा, क्वाथ वापरा, स्नेह वापरा बनवून
किंवा लेह बनवून वापरा. वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही वापरू शकता. आणि कशा कशासाठी वापरा म्हणजे त्यांनी सगळं सांगितलं बरं का. म्हणजे हे पूर्ण वर्ग सांगितले. वर्ग सांगितल्यानंतर त्याचे फॉर्म्स ऑफ मेडिसिन सांगितले. त्याच्यानंतर तिथे रूट्स ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ मेडिसिन सांगितले. कोणकोणते तर पाने, नस्य, अन्वासने, अंतर, बहिर्वा. हे पानासाठी म्हणजे तुम्ही काढा करून पिण्यासाठी द्या किंवा नस्यासाठी द्या किंवा अनुवासन वापरा म्हणजे पंचकर्मासाठी पण वापरू शकता. अंतर, बहिर्वा असं म्हणून सगळे समाविष्ट करून घेतले. म्हणजे अभ्यंतर वापरा, बाह्य वापरा, लेपासाठी वापरा, कसेही वापरा. लेप अभ्यंगे ही ग्नंती. लेप वापरा किंवा अभ्यंग वापरा त्याचं किंवा उद्वर्तन वापरा. हे वेगवेगळ्या पद्धतीने वापरलं तर काय करतात ते ग्नंती रोगांसु कृच्छ्रान. सुकृच्छ्र म्हणजे जे कष्टसाध्य रोग आहेत ते सुद्धा या सर्व योगांनी नष्ट होऊ शकतात किंवा रोग जे आहेत ते त्याच्याने नष्ट होऊ शकतात. सो ह्या दृष्टीने हा संपूर्ण जो अध्याय आहे गणांचा तो अतिशय महत्वाचा आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि हे जर का गण आपले पाठ असेल, हे जर का वर्ग आपले पाठ असेल तर खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला चिकित्सा करता येईल. आणि म्हणून आपण क्रमाक्रमाने म्हणजे आता सध्या आपण 11वा अध्याय जो आहे तो पाठांतराला घेतलेला आहे. 11वा अध्याय आणि मूत्र, पुरुष आणि स्वेदवह स्रोतसाची कारण, लक्षण आणि चिकित्सा. तर हे जर का आपण छान पाठ केलं तर त्याच्या पुढचा अध्याय जो आहे तो योगा म्हणजे आपण योगांचा जो आहे तो क्रमाक्रमाने घेणार आहोत. सो इति सूत्रस्थाने पंचदशोध्याय हा आज आपला 15वा अध्याय पूर्ण झालेला आहे. नेक्स्ट टाइम 16वा अध्याय आपण चालू करणार आहोत की जिथे पासून पंचकर्माचे अध्याय सुरू होतात. 16, 17, 18, 19, 20 हे सगळे पंचकर्माचे अध्याय आहेत. आणि पंचकर्माचे अध्याय वाचत असताना वाग्भट सूत्रस्थान हे तर आपलं वाचून होतच आणि त्याच्याच बरोबरीनं थर्ड इयरचा जो पंचकर्माचा भाग आहे ना तो सुद्धा ह्याच्यामध्ये कव्हर होत असतो. सो ह्या दृष्टीने हा संपूर्ण सूत्रस्थान जे आहे ते महत्वाचं आहे. 20च्या पुढे जे आहे ते यंत्रशस्त्र विधी वगैरे या पद्धतीचे अध्याय आहेत तेही आपण वाचणार आहोत. आता तुमचा पेशन्स त्याच्यासाठी असायला हवा. सो इथे आज आपण हा अध्याय वाचून थांबूयात. काही शंका असतील तर तेवढ्या घेऊया. ओके. बेबीला सर्दी होत असेल तर मुस्तादी गण वापरता येईल का? अगदी नक्की वापरता येईल. आता आपण बघितलेलं होतं की मुस्ता, वचाग्नी, द्विनिशा, द्वितिक्ता हा संपूर्ण मुस्तादी गण आपण बघितला. मग आता इथे समजा बाळ अगदी 1च महिन्याचं आहे आणि मग जर का बाळाला नेहमी सर्दी होते असं जर होत असेल ना तर आईला त्याचा काढा करून आपण देऊ शकतो. आणि बाळ जर 1 वर्षाचं किंवा 5-6 महिन्याच्या पुढे असेल तर बाळांना सुद्धा ते वापरू शकतो. आता जर बघितलं ना तर बरेचसे पेशंट असे पण असतात की ज्याला लॅक्टोज इंटॉलरन्स असं म्हटलं जातं. तर लॅक्टोज इंटॉलरन्स असताना सुद्धा हा गण आपण वापरू शकतो. त्या दृष्टीने हा महत्वाचा. भावप्रकाशांच्या श्लोकात वचाला शकृत मूत्र विशोधिनी असं म्हटलंय, त्याचा अर्थ असा होतो का? शकृत मूत्र विशोधिनी असं म्हणलं ना तर वचा जी किंवा वनस्पती जी आहे तर शकृत आणि मूत्राचं शोधन करणारी म्हणजे पाचन करून शोधन या अर्थाने बरं का. म्हणजे नुसतंच फ्लो वाढवणारी असा नाही अर्थ घ्यायला पाहिजे त्याचा. म्हणजे ज्याला आपण सारकिट्ट विभाजन म्हणतो आणि सारकिट्ट विभाजन झाल्यानंतर सुद्धा किट्टाचं घन किट्टामध्ये आणि द्रव किट्टामध्ये असं विभाजन योग्य पद्धतीनं होणं गरजेचं असतं. तर त्या दृष्टीने शकृत मूत्र विशोधिनी असं वचाला म्हणायला पाहिजे. आणखीन एक वचेच्या बाबतीमध्ये तुम्ही जर का बघितलं ना तर वचा वामक पण आहे, मोठ्या मात्रेमध्ये घेतली असता. तर त्या दृष्टीने पण शोधन करणारी म्हणून वचा महत्वाची आहे. 25 इयर ओल्ड पेशंट पीसीओडी 2 वर्षापासून आहे. पीसीओडी साठी कसं आहे ना की आता आपण ज्याला लाईफस्टाईल डिसऑर्डर म्हणतो असं हे पीसीओडी झालेलं आहे असं दिसतं आपल्याला. स्ट्रेस, टेन्शन, अँझायटी असणं, सिडेंटरी लाईफस्टाईल असणं, अजिबात एका जागेवरून न उठणं, त्याच्यानंतर उगाचच विचार करत बसणं आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला असं दिसतं की पीसीओडी मध्ये पेशंट्स आजकाल बरेच म्हणजे जर का 10 वर्षांपूर्वी जर बघितलं ना तर 10 पैकी साधारणपणे 6-7 पेशंट नॉर्मल असायचे आणि 2-3 जणांना पीसीओडी असायचं. आणि आता जर बघितलं तर 10 पेशंट पैकी 7 ते 8 जणांना पीसीओडी असतं आणि 1-2 पेशंट नॉर्मल असतात. सो ह्या दृष्टीने एवढं त्याचं प्रमाण वाढत आहे. आणि पीसीओडीचा संबंध मेहाशी किंवा मेदो रोगाशी असा असल्यामुळं त्याचा सेडेंटरी लाईफस्टाईलशी खूप मोठा संबंध राहतो. आणि म्हणून व्यायाम नित्य करणं, योगासनं रोजच्या रोज करायला हवीत. त्याच्यानंतर ब्लिडिंग लेट होतंय आणि लेट होऊन जर का 15-15, 20-20 दिवस होतंय असं जर का होत असेल ना तर अशा पेशंट्स मध्ये आपण औषधं वापरत असताना गर्भाशयाचं दारडे वाढावं या दृष्टीने औषधं वापरायला पाहिजेत. मग तिथे आपण मांसपाचक पद्मकाष्ठ अशी औषधं वापरत असतो. त्याच्याच बरोबरीने गुडूची सत्व
नारायणी आणि शंख असं वापरलेलं असतं. हे पीसीओडी चांगल्या पद्धतीने कमी येतात. पिरियडच्या आधी साधारणपणे 7 ते 8 दिवस एक्सपेक्टेड डेट जी असते त्याच्या आधी अतसीवपणा जर पोटाला लावायला दिला तर त्याचा सुद्धा परिणाम अतिशय चांगला येतो. याच्यानंतर ज्या वेळेला पिरियड असतो तर त्यावेळेला रजस्वला परिचर्या सांभाळणं हा सुद्धा भाग तिथे महत्वाचा राहतो. असं सगळं केलं गेलं ना तर पीसीओडी खूप चांगल्या पद्धतीने कव्हर करता येतं आणि पुन्हा पुन्हा न होणं हा सुद्धा भाग त्याच्यामध्ये दिसतो आपल्याला. ओके, सो मला वाटतं थांबूयात आज आपण आता इथे. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले, तीर्थ माझे जिवरले पायिकपणा. माता विश्वात्मके देवी येणे माग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, दूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्व धर्म सूर्ये पाहो. जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात, वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटतो भूता, चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतु. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिही लोकी, भजिजो आदि पुरुखी अखंडिता, आणि ग्रंथ उपजविये विशेषी लोकी इये. दृष्टादृष्ट विजय होवावे जी, येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो. येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला.